तो दादा नगरसेवक केबिन मध्ये बसून पूर्ण फाईल चालतो, त्याच्यावर प्रश्न उत्तर काढतो आणि सबमिट करतो आणि बरोबर हप्ते जातात. महापालिकेचा गेटच खोलतो तो. मोठा स्कॅम. इथले जे मेन नगरसेवक आहेत, त्याचा राईट हँड दे त्याला घर, त्याचा लेफ्ट हँड दे त्याला घर, तुम्हाला नावासाठी लिस्टच देतो. असं जर होणार असेल काय म्हणजे तुम्हाला बीएसयूपी आणि म्हाडाची इमारती दिलेल्या कशाला? प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन ना, म्हणजे प्रोजेक्ट एफेक्टेड एकेका माणसाला 9 घरं. ही शौचालय इतके तुंबलेले असतात की माणूस एकदा शिशीला बसला की ती घाण त्याच्या मागे लागते, इतके ते संडास तुंबलेले आहेत. काय गरिबांनी काय पाप केले? तुमची जर मागणी असेल तर आता आपल्याला कमिशनर साहेब जर शब्द येत नसेल तर उठायचंच नाही, इथं ठिय्या आंदोलन करून टाकू. आहे काय त्याच्यामध्ये? आताच्या कारवाई करावी. सर हा विषय खरंच गंभीर आहे. गांभीर्याने सांगतो ना की या माणसाने वर्तक नगर प्रभाग समितीमध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम जे आज तुमच्या अंगावर येते सगळं, त्याचा प्रणेता तो आहे. त्याने त्यावेळेला तिथे ते सगळं उभं केलं. मी तुम्हाला सांगतो एक ऍफिडेव्हिट गेले तुमच्या माहितीसाठी. स्वतःच्या केबिन मध्ये बोलवून एका तक्रारदाराला, ज्याची बिल्डिंग होती त्याला बोलवून, ज्याची बिल्डिंग होती त्यांनी आणि ह्यांनी दोघांनी मिळून केबिन मध्ये मारलाय आणि असं ऍफिडेव्हिट कोर्टात सादर झालंय. कदाचित तुम्हाला ते माहित नसेल, मला माहिती आहे, माझ्याकडे ऍफिडेव्हिट पण. त्याला माहिती नाही कसं लॉ त्यांच्याकडे लॉ डे टू डे काय घडतं. अशी परिस्थिती आहे. एक कायदा आता अस्तित्वात आहे की नाही मला माहित नाही की अनधिकृत बांधकाम ज्या प्रभागामध्ये होईल, ज्या वार्डामध्ये होईल, त्या वार्डामध्ये अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम झालं आणि त्या संदर्भातली तक्रार जर आपल्याकडे आली तर त्या वार्ड ऑफिसरला, तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करायचा असा एक कायदा होता. तो अस्तित्वात आहे का? आहे ना. हा कायदा करणारा राज्यमंत्री मीच होतो. हा कायदा करणारा मीच होतो आणि या कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी पिंपरी चिंचवडने केलं, हे मी सभागृहात पण सांगितलेलं आहे. तो कायदा अस्तित्वात नसावा असं समजून मी पहिल्यांदा खात्री केली की कायदा अस्तित्वात आहे. मग जर तो कायदा अस्तित्वात आहे तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून एवढ्या सगळ्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही किती जणांना सस्पेंड केलं? 7 लोक सस्पेंड आहे मागील 3 महिन्यामध्ये. 3 महिने असा नाही आहे की कारवाई होत नाही. निश्चितरित्या कामाची व्याप्ती खूप आहे. हायकोर्टात बरेचसे प्रकरण गेले आहेत ज्याचे आपण कारवाई करून आपण हायकोर्टाला या करत आहे. विभागीय कारवाई, प्रशासकीय कारवाई आम्ही सुद्धा करत आहोत. करताय म्हणजे तो कायदा अस्तित्वात आहे. आपल्या कालावधीमध्ये चालला आहे, कायदा आलेला आहे आणि आम्ही अंमलबजावणी करतो. तो आमच्यासाठी फार मोठा सहारा आहे, खूप मोठा. बोरसेंच्या बाबतीत निर्णय द्या. एक चोर अधिकाऱ्याला आपण का पाठीशी घालतो? बोरसे नावाचा एक करतो बदली. आज काहीतरी चला माळवी आतमध्ये नाही पाहिजे. माळवी आतमध्ये असेल तर आम्ही बैठकीला बसणार नाही. सुरू करा. सुरू करायच्या अगोदर एक ठाण्यातली एक घटना तुमच्या कानावर आली. मला वाटतं तुमच्याकडे मी स्वतः फोन करून एक केस सांगितली होती. एका हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये मला वाटतं आपण आपल्याकडे सर्व तक्रार दिलेली असताना सुद्धा त्याच्यावरती काहीही कारवाई झाली नाही. आणि तेच त्यामध्ये सुद्धा हा पाटोळे होता, अजून अधिकारी होते. मला वाटतं ह्या संदर्भात आपण आश्वासन दिलं होतं की सांग काय सांग. सर मी सॅटर्डेला भेटलो तुम्हाला लेक सिटी हॉस्पिटल. तुम्हाला सॅटर्डेला भेटून तुम्ही मंगळवारची मीटिंग ठेवणार असं सांगितलं. तो दुसरा मंगळवार. सर अशाला धरून अजून एक मुद्दा आहे, या पाटोळेचाच आहे. म्हणजे तुम्हाला पाडा वाचावा तेवढा कमी आहे. ठाण्यात इथे मी आवाज साहेबांच्या ऑफिस जवळ गेला तर ते श्रीकृष्ण स्वीट ना त्या गल्लीतलं, ती श्रीकृष्ण स्वीटची अख्खी बिल्डिंग खाली आहे. पूर्ण पडायला आलेली बिल्डिंग आहे. श्रीकृष्ण स्वीट चालण्यासाठी मागची 3 वर्ष लोक बाहेर आहेत. 3 वर्ष. आणि वाघळेमध्ये एक बिल्डिंग अशी आहे की तिच्या एका घराचा फक्त छजिया पडला म्हणून अख्खी बिल्डिंग खाली करून सगळी लोक म्हणजे जवळजवळ 45 कुटुंब खाली मंदिरात झोपत आहेत. आज दुजाभाव कशासाठी आहे? म्हणजे एक व्यापारी आहे तर ती बिल्डिंग मधली 3 वर्ष सगळी गरीब लोक घराच्या बाहेर आहेत आणि दुसरीकडे एक स्लॅब पडला म्हणून 45 कुटुंब बळजबरी बाहेर काढली.
तिथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ती बिल्डिंग पाडून तिथे नवीन बिल्डिंग उभी करायची. ते 45 कुटुंबांचा काय दोष आहे? त्याला चान्सच देत नाहीये. म्हणजे असं जर ठाण्यामध्ये चालू असेल याचा अर्थ काय लेवलला ठाण्याचा भ्रष्टाचार सर वाढलाय. सर याच्यावर मला असं वाटतंय की मी वारंवार तुम्हाला सांगतो, हायकोर्टाने ताशोरे ओढल्याच्या नंतरही अनधिकृत बांधकाम ठाण्यात चालू आहे. दिव्यामध्ये सर्रास अनधिकृत बांधकाम चालू आहे. मी 5 वेळा तुमच्याकडे आलो सर, न्यायाची अपेक्षाच येत नाही. आणि आपण मला फीडबॅक दिला की त्याच्यावर कारवाई, सर कारवाई झाली आणि परत ते रूम चालू झाले. मी तुम्हाला काय म्हटलं की सर पूर्ण तोडा. मी तुम्हाला सांगितलं सर पूर्ण तोडा, पण पुन्हा ते चालू झाले. निश्चित मला असं वाटतं ही सर्वात गंभीर बाब आहे. त्या हॉस्पिटलमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आणि आपल्या अधिकाऱ्यांनी तिकडे पैसे घेऊन त्या ठिकाणी ते अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका भुगे स्वतः त्या साहेब रायटिंग मध्ये, आणि साहेब लोकांच्याकडे तक्रार जाते, तुमच्याकडे तक्रार जाते, बाकीच्या इतर ठिकाणी जाते. 6-6 महिने आपण त्यावर कारवाई करत नाही. एवढी गंभीर घटना असताना साहेब काय प्रॉब्लेम काय? निश्चित कारवाई झालेली आहे त्या प्रकरणात. मला बिलकुल माहिती आहे साहेब अर्धवट तोडलं, त्यानंतर त्यांनी पक्क बांधलं. आणि मग आपण जेव्हा मला भेटले होते तेव्हा मी सांगितलं होता की याच्या पुढे जेव्हा कारवाई होईल तुमच्या उपस्थितीमध्ये होईल. साहेब आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आज या महानगरपालिकेत 43 वर्ष या महानगरपालिकेला झाली पूर्ण, आणि त्या वर्धापन दिनाच्या दिवशीच या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये एका अधिकाऱ्याला पैसे घेताना पकडलं. साहेब केवढी गंभीर बाब आहे. आणि कित्येक असे अधिकारी आहेत की या ठिकाणी फक्त सुपाऱ्या वाजवण्याचं साहेब काम करतात, आणि आपण हातबल त्याने सर्व बघतोय सर. आणि जसं पक्षाचे कार्यकर्ते कसे असतात तसे काम करतात आपले अधिकारी. हा नाही तर मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो की सगळं नाव बदलून टाका ना या महानगरपालिकेचं. बाबा हे एकनाथ शिंदे आणि मित्रमंडळ, म्हणजे आम्ही तरी समजू बाबा हे तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून. काय चाललेलं काय साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये राहिलोय. मी महापौर होतो, आमदार होतो, दोघं खासदार, हे सर्व आव्हाड साहेब असतील तिथे बसलेले सर्व आम्ही 30-35 वर्ष साहेब काम करतोय साहेब. आम्हाला पण लाज वाटते साहेब. आम्हाला हे आवडत नाही की महानगरपालिकेची आज एवढी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये हे होते. पण कुठेतरी साहेब थांबवलं पाहिजे की नाही साहेब? यामध्ये तुमचा सहभाग नसेल किंवा पण हे जे काय आज 10-10 वर्ष 15-15 वर्ष एकेका खात्यामध्ये साहेब हे अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही बदली केली, तुम्हाला एक फोन येतो, अहो ते करून टाका ना, लगेच तुमची ऑर्डर होते, त्या अधिकाऱ्याला कामावर घेतलं. तर काय चाललंय साहेब? हा साहेब महापालिका लुटून खाल्ली साहेब. 5 वर्ष ऑडिट नाही. आज तुम्हाला सांगतो 337 कोटीचं कुठे गेले पैसे साहेब? कोणाच्या खिशात गेले? हे काय चाललंय साहेब? हे आम्ही उघड्या डोळ्याने बघायचं का साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये 35 वर्ष काम केलेली आम्ही लोक आहेत. नाही झालाय हा कशा आपण सांगता? मी सांगतो तुम्हाला 5 वर्ष ऑडिट झालेलंच नाही साहेब. द्या अहवाल तुम्ही आम्हाला. नाही ऑडिट झालं नाही हे तुम्ही किंवा राजन विचारे साहेब बोलतात, हे तुम्ही बोलताय ते सोडून द्या. असं भाजपचे आमदार संजय केळकर विधिमंडळात बोलले. मी उत्तर देतो ना. मी तेव्हा हे उत्तर विधानसभेला सादर केला होता आणि त्याची प्रत पुन्हा आपल्याला सादर करतो की आमचा ऑडिट निश्चितरित्या झालेला आहे. मागील 2 वर्षाचा फक्त ऑडिट पेंडिंग आहे. तो सुद्धा 2 वर्ष आहेत ना, म्हणजे मोदी गोष्ट आहे ना. 2 वर्ष काय कमी आहे का? मोठेपणा आहे का? झाला की कोविड असल्यामुळे साधारणतः सगळी महानगरपालिकामध्ये ही कालावधी लागली आणि त्याच्या जेव्हा माननीय आमदार साहेबांनी हा विषय उचलला तेव्हापासून आपण युद्ध पातळीवर हा विषय घेतला आहे आणि आश्वासन दिलं आहे माननीय विधानसभेला की यावर्षी डिसेंबर पर्यंत आम्ही अद्ययावत करून घेणार. पण सर माझं मत आहे, खर्च एक आहे जो दरवर्षी होतो. तुम्ही दरवर्षी नवीन अर्थसंकल्प सादर करता. ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेला मागच्या वर्षीचा ऑडिट घ्यायला प्रॉब्लेम काय? आपण 2-2 वर्ष का थांबतो? म्हणजे मला पडलेला हा प्रश्न आहे की 2-2 वर्ष वाट कोणाची बघतो आपण ऑडिट करायला? त्याचं रिझन काय आहे की ऑडिट करायला आपल्याला सर्वात अगोदर आपण स्वतः करतो, मग लोकल फंड ऑडिट होतो. त्याचे नंतर त्याचे जेवढे मुद्दे आहेत, त्याचे जेवढे पॅरा त्याचं वाचन करून आपण त्याला फायनल करतो. सो असं नाही की ऑडिट नाही झाला, ऑडिटचं वाचन नाही झालं, त्याचे पॅरांचं निराकरण नाही झालेलं आहे म्हणून हा प्रश्न पडतो. पण सर हे मागच्या अनेक वर्षापासून वेळेत होतोय ना. त्या मागच्या 5 वर्षापासून जेव्हापासून बॉडी नाहीये महानगरपालिकेची तेव्हापासून या गोष्टी जास्त वाढायला लागल्या. असं वाटत नाहीये का की महानगरपालिकेवर कोणाला वचकच नाही? आपल्याला आश्वस्त करतो की 2-3 महिने म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत निश्चितरित्या हा अद्ययावत होईल. चला ठीक आहे. आणि ते 337 कोटीचं काय? मला नाही कल्पना. ज्याचा हिसाब अजूनही आपल्याला मिळत नाही. कोणता 337? जे आज आपल्याकडे हे जे काय हे आहेत त्याचा हिसाबच नाही साहेब आपल्याकडे. पैसे गेले कुठे हे त्याचा ताळमेळ कुठे दिसतोय साहेब? असा विषय असेल तर मी काही
भाई आपने स्पेसिफिक कहा तो एखादी गोष्ट स्पेसिफिक महानगरपालिकेने सोडवली आहे हे जरा मला सांगावं. म्हणजे आता शहर विकास विभागापासून जर सुरू केलं आरोग्य खात्यापासून ते तळापर्यंत जिथे पाटोळे बसतात तिथपर्यंत भ्रष्टाचाराची बसबसपुरी आहे. विषय सोडवला म्हणजे काय? सगळेच विषय आज जेवढी पत्र दिलेली आहेत, आज टीडीआर कन्स्ट्रक्शनचा घोटाळा असेल, एस्टॅब्लिशमेंट मधील बढती बदल्यांचा घोटाळा असेल, बदल्या 20-20 वर्ष शहर विकास विभाग बघाल, अकाउंट्स बघाल, अतिक्रमण विभाग बघाल, 20-20 वर्ष लोक त्याच ठिकाणी आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला तर माझी सगळी पत्र आहे एक्झॅक्टली. टीडीआर पाणी खातं, आज तुम्हाला 19 प्रश्न न्यायालयाने दिले, आम्ही उत्तर दिला न्यायालयाला. उत्तर दिलं पण ते प्रश्न का उपस्थित झाले तर महानगर प्रश्न कोणीही उपस्थित करू शकते आणि आम्ही एक्झॅक्टली प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. सर मला एक गोष्ट सांगा, प्रश्न कोणीही उपस्थित करू शकतो, माणूस प्रश्न कधी उपस्थित करतो ज्यावेळेला काही गोष्टी चुकीच्या घडत असतात. ठीक आहे सर तुम्ही आम्हाला असं सांगताय जसं की काहीच घडलेलं नाही आणि आम्ही सगळे वेड्या आणि असं घेऊन बसतो. जर प्रश्न आहे, जर कोणी प्रश्न विचारतो याचा अर्थ काहीतरी घडत असेल. या महानगरपालिकेमध्ये शासनातर्फे जे अधिकारी येतात ते परत शासनात जातच नाही, ते इथेच चिटकून राहतात. असं काय आहे या महानगरपालिकेत? काय मधाचं पोळ आहे की बरोबर ते अधिकारी मॅनेज करतात आणि परत इथेच राहतात आणि तेही महत्वपूर्ण डिपार्टमेंट. तुम्ही त्यांची ट्रान्सफर केली तर तुमच्यावर दबाव येतो. आय नो इट फॉर अ फॅक्ट की त्याला ट्रान्सफर करू नका. आय विल नॉट टेक एनी पॉलिसी. पण साहेब प्रमोशन पॉलिसीचा व्हाईट पेपर काढा ना तुम्ही. कसे काय ह्यांना डीएमसी केले, कसे काय एएमसी केले, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, शासनाची पॉलिसी काय आणि तुमची पॉलिसी काय, आणि त्याच्या त्या सगळं बाजूला ठेवून तुम्ही त्यांना प्रमोशन देता. पाटोळेची चौकशी चालू असताना प्रमोशन मिळतं. पाटोळेंनी अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटी रुपये दिले होते. गावात चर्चा होती. मला माहिती आहे ते तुमच्या कानावरही होतं. आमचं स्पष्ट मत आहे की तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, पण तुमच्यावरती प्रचंड दबाव. तुम्ही कामच करू शकता. बरोबर, तुम्ही कामच करू शकता. ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही काम नाही करू शकत, खूप दबाव आहे. गतीने महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे. काय गतीने? त्याचं कलेक्शन कोण करतंय? ते जातो कुठे पैसे? 302 रुपये 200 रुपये पर स्क्वेअर फीटला भाव चालू आहे अनधिकृत बांधकामाचा. अधिकृत बांधकाम कशी विकली जाणार? आज ठाण्यात पाणी नाही, जबाबदार कोण? आज आमच्याकडे धरणच नाही, आम्हाला काय पडलेलीच नाही. आज आजच्या घोडबंदर रस्त्यावरती इतक्या इमारती बांधल्या जात आहेत, इतकं पॉप्युलेशन वाढणार आहे की पुढच्या 15 वर्षात पुरेल तुमच्याकडे पाणीच नाही द्यायला. पुढच्या 3 वर्षासाठी तुम्ही धरण जरी बांधायचं ठरवलं तरी तुम्ही पाणी नाही देऊ शकत. पाणी आहे पण अनधिकृत बांधकामांना दिलं जातं. नागरी सुविधा ज्या पुरवल्या जातात. रस्त्याची हालत काय? घोडबंदरच्या रस्त्याचे 12 वाजले, सर्व्हिस रोड वर आले. ही पहिली महानगरपालिका असेल जगातली की ज्याच्या मेन रोडच्या बाजूचे सर्व्हिस रोडच गायब झाले. ही जगातली पहिली महानगरपालिका. आणि तुम्ही देखील दौरे करता ते फक्त काही विविध मंत्र्यांच्या एरियामध्ये, तुम्हाला बाकीच्या एरिया दिसतात. चूज अँड पिक करतात. कारवाई तुम्ही कधी आले सांगा दिव्याला? येऊर. तुम्ही कधी आले मुंबईला? येऊर घ्या. एक मिनिट, तुम्ही कधी आले कौशाला? नाही येऊरला फिरायला जात असाल, काय हरकत नाही. आणि दिवा मुंब्रा कौसा शीड हा सुख हरकत नाही करत असाल, पण तिथे लक्षात आणा साहेब, पाणी नाही नागरिकांना. सर नागरी सुविधा ज्या नागरी सुविधांचे 12 वाजले, शौचालयांचे 12 वाजले. म्हणजे मी हे भाषण विधानसभेत केलंय की शौचालय इतके तुंबलेले असतात की माणूस एकदा शिशीला बसला की ती घाण त्याच्या मागे लागते, इतके ते संडास तुंबलेले आहेत. काय गरिबांनी काय पाप केले? अनधिकृत फक्त नौपाड्यात राहणाऱ्या लोकांनीच महानगरपालिकेत जगायचं, बाकीच्यांनी मारायचं का? गरिबांना काय अधिकार नाही का महानगरपालिकेत जगायचा? पण त्यांना सुविधा कोण देणार? तुमची जबाबदारी नाही का? पाणी देणे तुमची जबाबदारी नाही का? चला कळवा मुंब्रा दिवा तुम्ही गरिबांचा एरिया. आज घोडबंदर रोडला पाणी नाही. सर्वात जास्त आंदोलन लोक घोडबंदर रोडला करतायत. प्रमोशन पॉलिसीमध्ये बट्ट्याबोळ झालाय, तुमच्या टीडीआर पॉलिसीमध्ये बट्ट्याबोळ झालाय. साहेब ही दावा आहे माझा दावा. म्हाडाने बांधलेल्या इमारती आणि त्याच्यात अलॉट झालेले फ्लॅट्स, बीएसयूपी मध्ये बांधलेल्या इमारती आणि त्याच्यामध्ये अलॉट झालेले फ्लॅट्स काढा आणि हे फ्लॅट्स कोणी कोणाला दिले
याची माहिती घ्या. हा सर्वात मोठा स्कॅम, सर्वात मोठा स्कॅम. इथले जे मेन नगरसेवक आहेत, त्याचा राईट हँड दे त्याला घर, त्याचा लेफ्ट हँड दे त्याला घर, तुम्हाला नावासाठी लिस्टच देतो. असं जर होणार असेल काय, म्हणजे तुम्हाला BSUP आणि म्हाडाची इमारती दिलेल्या कशाला? प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन ना, म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड एकेका माणसाला 9 घरं. आंधळ तळतळ कुत्र पिटकात आहे. आम्हाला तुमच्यावर आरोप करायचे नाही. तुम्ही एक स्वच्छ प्रतिमेचे IAS ऑफिसर अधिकारी आहात असं माझं स्पष्ट मत आहे, पण तुम्ही स्वतःवर का उडवून घेताय? पाटोळे भ्रष्टाचारी आहे, तुम्हाला माहित नव्हतं? नाही, मला याच्यावर उत्तर नको. आय डोंट वॉन्ट मला तुमच्याकडनं उत्तर नको आहे. पण जे काही या महानगरपालिकेत पहिल्या मजल्यावर चौथ्या मजल्यावरच्या तुमच्या फाईली, एखाद्या बिल्डरची फाईल ही इथल्या दादा नगरसेवकांच्या हातात जाते कशी? तो दादा नगरसेवक केबिन मध्ये बसून पूर्ण फाईल चालतो, त्याच्यावर प्रश्न उत्तर काढतो आणि सबमिट करतो आणि बरोबर हप्ते जातात. महापालिकेचा गेटच खोलतो तो, ही गोल्डन गँग. चौथ्या मजल्यावरचा भ्रष्टाचार नाकारता का तुम्ही? मी नावासकट सांगतो काय रेट चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब की ठाणे महानगरपालिका ही कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी. ठाणे महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या टॅक्सवर चालतं. त्या टॅक्स पेयर्सच्या प्रति काय आपलं उत्तरदायित्व आहे की नाही? त्यांना पाणी कोण देणार? त्यांना चांगले रस्ते कोण देणार? त्यांच्या शौचालयाची सोय कोण करणार? त्यांच्या गटारीची सोय कोण करणार? त्यांच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची सोय. यावेळेस सर्वात जास्त पाणी तुंबलं आमच्या ठाण्यामध्ये. हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत, त्यांना उत्तरच नाही. त्यांना कामं करायला तुम्हाला सांगितलं की तुम्ही सांगता पैसे नाही. पैसे का नाही? त्या महानगरपालिकेला नगर विकासाने करोडो रुपये दिले, करोडो रुपये कुठे गेले? त्या भ्रष्टाचाराने पोखरली, दरोडा टाकलाय. कागदावर आहेत पैसे, ते दरोडा टाकलाय. आणि वाईट ह्या गोष्टीचं की तुमच्या डोळ्यासमोर दरोडा पडलाय आणि तुम्ही असे शांत हातावर हात ठेवून बसलेल्या. वी डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम. एक शेवटचा प्रश्न आज तुम्ही बघितलं असेल, तुम्ही आता तिथे शेजारी आज तुमच्याकडे लाल बत्ती आहे, त्यामुळे तुम्ही रेड कार्पेटमध्ये निघता. पण आज घोडबंदर वासियांची अवस्था एवढी झाली आहे. आज 18 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले गेल्या 7 महिन्यामध्ये. त्याला जबाबदार कोण साहेब, सांगा ना मला. त्या हजारो झाडांची कत्तल केली. आज तुम्ही बघितलं असेल तिथे त्या ठिकाणी सर्व्हिस रोड. पहिल्यांदा तुम्हाला निवेदन आमचे नरेश म्हणाला आणि आम्ही सर्व आलो होतो. तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपण तो सर्व्हिस रोड मर्ज करणार. 1996 साली पहिला सर्व्हिस रोड आपण त्या ठिकाणी केला, लोकांच्या जागा ॲक्वायर करून घेतल्या. आणि तुम्हाला माहिती असेल एवढी लोकसंख्या तिकडे, मोठमोठी गृहसंकुलन आहेत, त्या ठिकाणी चर्च आहेत, देवळं आहेत, हॉस्पिटल्स आहेत, एवढी मोठी वस्ती आहे त्या ठिकाणी. आणि तिथे तुम्ही जर सर्व्हिस रोड गायब करणार असेल, संपला विषय नाही साहेब. त्याच्यात तो सर्व्हिस रोड विषय तो असा पण आहे सर की मेट्रोला जी परवानगी देताना महानगरपालिकेने अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की आम्ही हे काम सुरू होण्याच्या आधी पूर्ण घोडबंदर पर्यंत सर्व्हिस रोड देऊ. अग्रीमेंट मध्ये आहे ते. गेले कुठे सर्व्हिस रोड? त्या मेट्रोच्या अग्रीमेंट मध्ये महानगरपालिकेने लिहून दिलंय की आम्ही पहिले, कारण मेट्रोचं काम मुख्य रस्त्यावर होणार आहे सगळ्यांना माहिती होतं. हे अग्रीमेंट मध्ये तुम्ही आधीच्या कमिशनरने लिहिलेलं आहे. जर महानगरपालिकेने गेले कुठे सर्व्हिस रोड गायब. आणि एक आमदार सांगतो आणि आपण आपली पूर्ण यंत्रणा संबंध मनाच्या विरोधात, म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाच्या विरोधात पण आपण काम करता साहेब. बरोबर नाही ना साहेब? तुम्ही होता साहेब 2 मिनिटं साहेब. असं आहे की आता प्रत्येक जण आमचे जे सहकारी आहे ते पक्षाचे सगळे प्रमुख लोक आहेत. त्यांनी ते आपल्या व्यथा मांडल्या आणि व्यथा मांडत असताना प्रत्येक जण आपला शेवट करताना असं सांगतो की त्याला आम्ही तुम्हाला काही दोषी धरत नाही, पण तुम्ही हेल्पलेस आहात आणि मग त्याच्यावर तुम्ही जरा सुटकेचा निश्वास सोडता. मी या पूर्णपणे विरोधात आहे मताचा. मी या मताचा पूर्णपणे विरोधात आहे. याचं कारण असं, मला एक सांगा की ह्या ज्या अनधिकृत बांधकामांचा संपूर्ण विषय निघाला, एक कायदा आता अस्तित्वात आहे की नाही मला माहीत नाही की अनधिकृत बांधकाम
ज्या प्रभागामध्ये होईल, ज्या वार्डामध्ये होईल, त्या वार्डामध्ये अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम झालं आणि त्या संदर्भातली तक्रार जर आपल्याकडे आली तर त्या वार्ड ऑफिसरला, तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करायचा असा एक कायदा होता. तो अस्तित्वात आहे का? आहे ना. हा कायदा करणारा राज्यमंत्री मीच होतो. हा कायदा करणारा मीच होतो आणि या कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी पिंपरी चिंचवडने केलं हे मी सभागृहात पण सांगितलेलं आहे. तो कायदा अस्तित्वात नसावा असं समजून मी पहिल्यांदा खात्री केली की कायदा अस्तित्वात आहे. मग जर तो कायदा अस्तित्वात आहे तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून एवढ्या सगळ्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही किती जणांना सस्पेंड केलं? 7 लोक सस्पेंड आहे मागील 3 महिन्यामध्ये. 3 महिने असा नाही आहे की कारवाई होत नाही. निश्चितरित्या कामाची व्याप्ती खूप आहे. हायकोर्टात बरेचसे प्रकरण गेले आहे ज्याचे आपण कारवाई करून आपण हायकोर्टाला या वाचा करत आहे. तर विभागीय कारवाई, प्रशासकीय कारवाई आम्ही सुद्धा करत आहोत. करताय म्हणजे तो कायदा अस्तित्वात आहे. आपल्या कालावधीमध्ये चालला आहे, कायदा आलेला आहे आणि आम्ही अंमलबजावणी करतो. तो आमच्यासाठी फार मोठा सहारा आहे, खूप मोठा. त्याचं कारण असं आहे की ह्या 5-5, 10-10, 15-15, 20-20 माळ्याच्या बिल्डिंग उभ्या राहतात साहेब. त्या उभ्या राहिल्यानंतर दुर्घटना कधीतरी घडते किंवा नाही घडत आणि मग तक्रार झाली तर आपण डिमॉलिश करतो. आपल्या काही अधिकाऱ्यांना माहित नसतं ते. इनफॅक्ट आम्ही हायकोर्टाला त्या कायद्याचा उल्लेख केला आहे आणि हायकोर्टाने या गोष्टीची दखल घेऊन हा आपल्या आदेशात नमूद केला आहे की पहिली महानगरपालिका आहे ज्यांनी हा कायदा आमचे निदर्शनास आणला आहे आणि राज्य सरकारला हा जे कायदा जुना करण्यात आला होता तो आम्ही राज्य सरकारला पुन्हा आदेशित करतो की त्यांनी पूर्ण राज्यात लागू करावा. मी आपला आभारी आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो. ऑफिशियली आदेश आहे त्यामध्ये नमूद केला आहे. धन्यवाद देतो. मग आता तुम्ही काय इथे कायम राहणार आहात काय? हे जसं उद्या मिळाली परमिशन तर उद्या जाते. वाढ बघताय. टक्केवारी घेऊ नका. थांबा जरा. मला बोलायचं. हे जे 15-15, 20-20 वर्षाचे अधिकारी सांगितले असे तुम्ही राहणार आहात काय? नाही राहणार ना. 3 वर्षानं 2 वर्षानं तुमची बदली होणारच आहे. या ठिकाणी हे शहर त्यावेळेला टी. चंद्रशेखर म्हणून कमिशनर होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंसारखा त्यांच्या पाठीमागे खंबीर नेता होता. हे मान्य करतो. त्यांची सत्ता असताना, त्यांचे नेते असताना त्याने ऐकले नाही. पण IAS लॉबी किंवा IPS अधिकारी, IFS अधिकारी म्हणून या सरकारचं किंवा देशाचं ज्या प्रशासनाची स्टील बॉडी म्हणून समजली जाते. होऊन होणार आहे का तुमची बदली होईल? बदली होईल. आज रस्त्यावर उतरलेली एवढे माणसांचा जनाक्रोश लक्षात घेऊन तुम्ही ही मनाची तयारी करा की होऊ दे बदली, पण मी माझं कर्तव्य पार पाडेल. कसल्या दबावाखाली वावरताय साहेब? कुठल्या दबावाखाली वावरताय? काही दबावाखाली वापरू नका. तुमचं काही होणार नाही. तुमच्या अधिकाऱ्यांना आधी इतके अधिकार दिलेले आहेत की आता आम्ही तुमच्यासमोर किती बोललो तर फक्त तुम्ही आमचा रिस्पेक्ट म्हणून होईना होय म्हणाल, पण काही केलं नाही तरी तुम्हाला कोण काही करू शकत नाही. इतके तुम्हाला आता अधिकार आहे. निश्चित कारवाई करा. आम्ही तुमचं स्वागत करू. यापेक्षा जास्त मी काही बोलत नाहीये. पण तुम्ही जर कारवाई केलीत नाही तर मात्र तुम्हाला नागपूरच्या अधिवेशनाला आम्ही यायला लावू, एवढं मात्र तुम्हाला सांगतो. नाही सर, निश्चित होईल कारवाई. ओके. कायदाच जर अस्तित्वात असेल तर आता आपण जितेंद्रजी सगळीकडे ह्या कायद्याची बोलवाला केला पाहिजे मोठ्या प्रमाणात. हा कायदाच अस्तित्वात आहे. ते हे आली का पॉलिसी आपली हॉकर झोन पॉलिसी? प्रमोशन पॉलिसी से व्हाइट पेपर कब निकलेगा? प्रमोशन पॉलिसी पे व्हाइट पेपर कब निकलेगा? प्रमोशन पॉलिसी पे सर जो आपको जानकारी चाहिए वो सारी उपलब्ध करा के व्हाइट पेपर निकालो. प्रमोशन ट्रान्सफर व्हाइट पेपर पर ट्रान्सफर नहीं काढता येते. ते काढणार का? प्रमोशन पॉलिसीवर सर, तुम्ही सरकारने पाठवलेले अधिकारी इथे बडबड का करता? नाही सर. लिमिट ठेवा ना काहीतरी. सर बोरसे, सरकार बोरसे. नाम लिखो बोरसे. सर मी निवेदन नाही साहेब, एक आणि मिनिट. सर, साहेबांना निवेदन करू द्या. दुसरा अधिकारी बोरसे असणार आहे. साहेबांना निवेदन करू द्या. बोरसे काय? तो आम्ही नाही कायम केला ना सर. पण साहेब तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवा ना. पण कारण का साहेब, तुम्हाला माहिती आहे तो किती भ्रष्टाचारी आहे म्हणून त्यांची कायदा ट्रान्सफर केली. डेप्युटी कमिशनर पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आणि बांधकाम खात्याचा याच लेवलला स्टेट कडनं याच्यापूर्वी अधिकारी येत होते. त्या लेवल पर्यंतचेच अधिकारी. त्याच्यावर खालचे अधिकार गव्हर्नमेंटकडनं यायचे अधिकार पूर्वी नव्हते किंवा नियम नव्हता. हे एवढेच काय झालं माहिती फक्त. आहे? एक AMC बोरसे त्याला पाठवला स्टेटने. यांना माहिती आहे तो प्रचंड भ्रष्टाचारी. यांनी त्याची बदली केल्यानंतर याच्यावर प्रचंड दबाव आला की त्याची बदली करू नका, तर यांनी नाही ऐकलं. पण त्यांनी तो इतका हुशार की त्यांनी सरकारकडनं सगळे वशिले लावून इथे परमनंट झाला. ऐकत नाहीत. हे बरोबर आहे. बदली अजून आहे त्यांची. अरे पण सर त्याला म्हणजे यू शुड हॅव रेज्ड ऑब्जेक्शन की हा नको आहे ठाणे महानगरपालिकेत.
इलेक्शन त्याच्यामुळे वाटोळं झालं. आता हे बघा, election department मध्ये आहे. आता द्या निवेदन त्यांना. मी आता सांगतो डिपार्टमेंट इलेक्शन डिपार्टमेंट आहे. तुम्हाला एक सांगतो आणि तो दलाली करणार. तुम्हाला एक सांगतो आज साहेब निवडणुकीमध्ये तर सर्वात मोठी अहो, दलाली सध्या होते. काय चाललंय? वोट चोर गद्दी छोड म्हणून चाललंय त्या अख्ख्या राहुल देशात. गांधींनी काय पकडून दिलं? हे असे अधिकारी दिसतात आणि सर, आम्हाला आता सगळ्यात पहिलं प्रॉमिस तुमचं हवं की तो माणूस आणि- एक मिनिट विकास सर, आता जो विषय तो निवडणुकींचा आहे, बरोबर आहे. हा माणूस निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड भ्रष्टाचार करणार, बरोबर आहे. आमची सगळ्यात पहिली आज मागणी की या माणसाला पुढच्या इलेक्शन ब्रँच वरनं काढून टाकायचं. पण मग तसं जर तुमची याच्यातून काढून दुसऱ्या डिपार्टमेंटला तशी तुमची जर मागणी असेल तर आता आपल्याला कमिशनर साहेब जर शब्द देत नसेल तर उठायचंच नाही. इथंच ठिय्या आंदोलन करून टाकू. आहे काय त्याच्यामध्ये? त्याने आत्ताच्या कारवाई करावी. सर हा विषय खरंच गंभीर आहे. गांभीर्याने सांगतो ना. की या माणसाने वर्तक नगर प्रभाग समितीमध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम जे आज तुमच्या अंगावर येते सगळं त्याचा प्रणेता तो आहे. त्याने त्यावेळेला तिथे ते सगळं उभं केलं. मी तुम्हाला सांगतो भन्साळींकडे एक ऍफिडेव्हिट गेले तुमच्या माहितीसाठी सांगतो. स्वतःच्या केबिन मध्ये बोलवून एका तक्रारदाराला ज्याची बिल्डिंग होती त्याला बोलवून ज्याची बिल्डिंग होती त्यांनी आणि ह्यांनी दोघांनी मिळून केबिन मध्ये मारलाय आणि असं ऍफिडेव्हिट कोर्टात सादर झालंय. कदाचित तुम्हाला ते माहित नसेल, मला माहिती आहे, माझ्याकडे ऍफिडेव्हिट पण. त्यांना माहिती नाही कसं लॉ अँड त्यांच्याकडे लॉ अँड नाही, नाही, आहे ना. त्यांनी लक्षात आणून दिलं पाहिजे डे टू डे काय साहेब, घडतंय. अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्या तक्रारदाराने सांगितलं की बोरसेने उठून पहिल्यांदा माझ्या कानफडात मारली. नवाजुद्दीन शेख. ही परिस्थिती आहे. म्हणजे तुमचा बोरसे काय डॉन दाऊद इब्राहिम आहे की डॉन छोटा राजन आहे? डॉन अरुण गवळी. सर डीपीओ दुसरं महत्वाचं साहेब आता जरा एक मिनिट. विषय असा आहे की आता इलेक्शन आहे महानगरपालिका. आता या सर्व याद्या बिद्या बनवण्याचं काम तुम्हीच तुमच्या देखरेखीखाली आता ज्याचं नाव तुम्ही आता बोलला तुम्ही अर्धवट विषय सोडता. आम्ही सुरू केला. हा नाही ऐका, तो ज्या त्या माणसाची तक्रार आहे ना साहेब आमची, तोच विषय आहे साहेब. बोरसेचं काय करणार तुम्ही बोरसेचं काय करणार साहेब? आणि या वेळेला तुम्हाला सांगतोय साहेब, आता कॅमेरा ऑन बोलतोय मी, या वेळेला कुठलाही अधिकारी एक जरी नाव त्यांनी बोगस टाकलं तर त्याला आम्ही सोडणार नाही. तुम्हाला आज पण सर्वांच्या मीडियाच्या समोर सांगतो साहेब. त्याचा विचाराचा घात झालाय अशा पद्धतीने. घात नाही बघा, घात तो विषय तो नाहीये. एक लोकसभेला 1,61,000 त्यावेळेला बोगस नावं दाखली. विधानसभेला पण टेस्ट केला. ऑलरेडी ती नावं आहेत तिथे आणि आता परत त्याच यादीवरती काम करून ही सर्व मंडळी करणार आहे साहेब. आणि महानगरपालिकेला ह्या सर्व गोष्टी चालतात साहेब. म्हणून तिथे चांगला अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे, त्याची तुम्ही बदली करून टाका साहेब. आणि शब्द द्या आम्हाला. हा शब्द द्या, तरच आम्ही इथून उठतो. नाही सर, खरीच गोष्ट आहे. बाटला तर एक तर मान्य करा ना साहेब. काय त्याला काय आणि बोरसे भ्रष्टाचारी आहे हे सर्वात जास्त तुम्हाला तुमच्या हृदयाशी माहिती. आणि एवढं त्या भ्रष्टाचारासाठीच तुम्ही कळवत त्याची ट्रान्सफर केली. साहेब, महानगरपालिकेच्या निवडणुका येणार या भ्रष्ट मार्गाने असे जर लोकप्रतिनिधी तिकडे निवडून येणार असेल तर तुम्हाला पण त्रास आहे ना साहेब. तुम्हाला पण आहे. 1.5 वर्षाची आपण बोरसेचं काय करणार साहेब? डायव्हर्ट करू दे. आम्हाला इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या घडीला राहुल गांधींनी जे म्हटलं वोट चोरी, त्याचं एक मुख्य कारण ठाण्यातही तोच आहे. तो त्या बोरसेवर ऑलरेडी भ्रष्टाचाराचे खूप आरोप आहे. तो निष्पक्ष काम तिथे करू शकणार नाही. तुम्ही त्यांच्या बाबतीत तिथे त्यांना काढून एक नवीन चांगला अधिकारी आम्हाला द्या. तो आणि तसा शब्द आज द्या. तुम्ही शब्द देणार असाल तर आम्ही इथनं उठतो, नाही तर उठणार नाही. शासन नियुक्त अधिकारी कोणी द्या. शासनाला परत पाठवा तुम्ही. शासनाला घरभरती पद्धत आहे ना. नाही मला वाटत नाही शासन नियुक्त अधिकारी आहे. शेवटी त्याचं काम देण्याची जबाबदारी प्रशासनाच्या म्हणून आपल्याकडे प्रतिनियुक्तीवर आहेत ना. अरे हो, पण त्याला काम कुठं द्यायचं? आपला विषय संपला. आपला विषय परमनंट आहे. आदेश आला नगर विकास कडनं की त्याला तुम्ही इथे परमनंट करावं. सर, माझा परत एक विनंती आहे की तुम्ही त्यांच्या बाबतीत आम्हाला निर्णय द्या, म्हणजे आम्ही उत्सुक ठेवून ऐकत होतो. ऐकलं तरी काय फरक पडतो आपल्याला. सर, तुम्ही त्यांच्या बाबतीत निर्णय द्या, म्हणजे आम्ही उठायला मोकळे, कारण खाली लोक पण आमची वाढवते. बोरसेच्या बाबतीत निर्णय द्या. साहेब, एक चोर अधिकाऱ्याला आपण का पाठीशी घालतोय? बोरसे नावाचा एक करतो बदली. आज काहीतरी
चला इकडं हो राजे तिकडून बरं पाठी घे या चला विकास आघाडीचा साहेब याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. हे सगळे आपण स्वतः वाचा आणि त्याला आम्हाला एक न्याय दिला तिथं बाकीच्या न्याय देण्याचा तुमच्या हातामध्ये आहे. अजून आचारसंहिता लागलेली नाही, फक्त नोटिफिकेशन निघालं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही नक्की काहीतरी कठोरपणे कारवाई करा. आम्ही त्याच्याही वेळेला तुमचं अभिनंदन करू. ओके, धन्यवाद. शेतकऱ्यांसारखं आम्हाला तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊन जाता आलं पाहिजे असं काम करा. महानगरपालिका ऑर्डर तुम्ही काढा अपेक्षा ही वागळेचा तुम्ही तुम्हाला विषय म्हटला नसेल. सगळ्या मराठी लोकांना बाहेर काढलेलं आहे, ते सगळे कुटुंब आहेत. सर यांना यांची विनंती आहे की बिल्डिंग त्यांना डिपोज करायचं आहे, त्याचा नवीन घर नाही विकत. हा मला तपासू द्या नेमके काय झालं आहे, त्याच्या कॅटेगरी काय आहे, अन्याय नाही होणार एवढा सांगा. या लोकांना घेऊन परवा तुमच्याकडे तुम्ही असाल तर त्यांच्याशी वेळ घेऊन परवा येतो. ठीक आहे. काय परिस्थिती